नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. ठरलं तर मग या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की नागराजने आता प्रतिमाचा चेहरा बरा झाला, तिला सगळं आठवेल म्हणून यासाठी त्याने प्लॅन रचलेला असतो. तर तो आता मागे गार्डनमध्ये म्हणजे आग पेटवतो, काही वस्तू जाळतो आणि प्रतिमाला तिथे बोलवतो. प्रतिमाला तिथे बोलवून तर तिला घाबरवण्याचा प्रयत्न करत असतो की हे बघ किती आग जळते आहे, आता आपल्या घरामध्ये अशीच आग जळणार, हप्त्यातून 1-2 वेळा तरी अशी आग जळत जाणार आणि आपण सगळे भस्म होणार, या आगीमध्ये आपण जळून जाणार. हे ऐकून आता प्रतिमा खूप घाबरत असते. प्रतिमाला काही सुचत नसतं काय करावं आणि काय नाही, कारण तिच्यावर आधी हा प्रसंग ओढावलेला असतो. तर कारण नागराजला भीती वाटत असते की जर कधी दादाला कळालं माझं सत्य तर दादा मला काही सोडणार नाही, म्हणून आपण नागराजचा प्रयत्न असतो की आपण प्रतिमालाच घाबरवून येडं बनवावं, असं त्याचा प्रयत्न असतो. तर तिकडे प्रतिमा खूप घाबरलेली असते. तर आता नागराज तिचा हात धरतो आणि तिला असं जोरजोरात ढकलत असतो त्या आगीकडे. प्रतिमा खूप जोरजोरात ओरडत असते. तिला काय करावं काही सुचत नसतं, पण नागराज काही ऐकायला तयार नसतो तिचं. तर तो तिला असं जोरजोरात ढकलतो. तेवढ्यात ती मोठ्याने ओरडते आणि म्हणते रविराज रविराज. तेव्हा आता त्या ठिकाणी रविराज आणि सुमन तिथे येतात. तेव्हा नागराज म्हणतो मी काही नाही केलं, ही वहिनी मला इकडे घेऊन आली, याच्यामध्ये आग पेटवली आणि म्हणते इकडे या अशी करते, मलाच ढकलत होती ती. तेव्हा आता रविराजने आता सायलीला आणि अर्जुनला फोन केलेला असतो. अर्जुन आणि सायली रात्री गार्डनमध्ये असंच वॉकिंगसाठी फिरत असताना अर्जुनला फोन येतो रविराजचा आणि रविराज म्हणतो की असं झालेला सगळा प्रकार आता अर्जुनला सांगतो. तेव्हा अर्जुन एवढा शॉक होतो. अर्जुन म्हणतो काय सिनियर, काय झालं, व्हॉट, असं जोरात म्हणून आता खूप घाबरतो अर्जुनसुद्धा. तर आता सायली विचारते अर्जुनला की काय झालं अर्जुन सर, सांगा ना मलाही. तेव्हा आता अर्जुन सगळा झालेला प्रकार तिला सांगतो. तर ते दोघंही आता रविराजकडे जायला निघतात. तर मंडळी, येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की आता नागराजचं सत्य सगळ्यांसमोर येतं का आणि नागराज मुद्दामच प्रतिमाला घाबरवतो आहे, त्याचं सत्य रविराज समोर येऊ नये म्हणून तो तिला मुद्दाम वेडं बनवायचा प्रयत्न करतो आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.